हे नाटक दिनांक 5 डिसेंबर, वेळ सायंकाळी 7:30 वाजता, स्थळ छत्रपती शिवाजी मंदिर, दादर या ठिकाणी विनामूल्य दाखवण्यात येणार आहे. त्रास होत असल्यास औषधे आणि औषध उपचार या दोन्ही इथं मोफत आहे. तर जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई, रमाई कन्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर एक दिवसीय धम्मचलीतील हे आमचं दुसरं ठिकाण आहे, म्हणजे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दादर या ठिकाणी आता आम्ही आलो आहोत. कारण 2च दिवसावर 6 डिसेंबर म्हणजेच महामानव बोधिसत्व संविधानाचे शिल्पकार, आपल्या साऱ्यांचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आला आहे, येत आहे. तर या अनुषंगाने जगभरातून या कोटी कोटींच्या विधात्याला अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी करोडोंचा जनसागर इथे येत असतो. तर कोणाचीही गैरसोय कशाही प्रकारची होऊ नये म्हणून येथील संपूर्ण बृहन्मुंबई प्रशासन विभाग सर्वोत्तरी काम कार्याला लागलेले असतात. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे महामानवाला अभिवादन करण्यासाठी, कारण देशाविदेशातून लांबून लांबून लोक येत असतात व कसल्या प्रकारचा त्यांना त्रास न होता शांततेनं अभिवादन करता यावं म्हणून जवळ असणाऱ्यांनी अगोदरच 2 दिवस येऊन महामानवास अभिवादन करावे आणि लांबून येणाऱ्यांना मदत करावी, अशा प्रकारचे आवाहन येथील लोकांना केलं आहे. तर आपण पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे तयारी सुरू आहे. तसेच एक सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने विश्ववंदनीय राजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक दिनांक 5 डिसेंबर, वेळ सायंकाळी 7:30 वाजता, स्थळ छत्रपती शिवाजी मंदिर, दादर या ठिकाणी विनामूल्य दाखवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सर्वांनी हे नाटक जरूर पाहावे. तर सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी आपण आलो. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की 2 दिवस आधीच येऊन आपल्या ज्ञानसूर्याला अभिवादन करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी हे लोक किती लांबून येऊन थांबलेले आहेत. सुव्यवस्थित निवाऱ्याची सोय देखील केलेली आहे. त्याचबरोबर महिला, पुरुष, लहान मुले इत्यादी सर्वांसाठी शौचालयाची, स्नानगृहाची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे. किंवा कोणी आजारी पडल्यास इथं तातडीने औषध उपचार करता यावे यासाठी डॉक्टरांची, नर्सची, ॲम्ब्युलन्सची सर्वोत्तरी व्यवस्था करण्यात आलेली दिसते. कोणाला डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील त्यासाठी नायर हॉस्पिटलने सुद्धा इथे चालत्या फिरत्या ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. क्षयरोगासाठी, कर्करोगासाठी म्हणजे काही त्रास होत असल्यास औषधे आणि औषध उपचार या दोन्ही इथं मोफत आहे. तर जगभरातून येथे येणारे बंधू आणि भगिनींनी अगदी शांततेने या ठिकाणी येऊन सहकार्य करावं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी. तसेच हा आपला दुःखाचा दिवस आहे हे लक्षात ठेवून आपण आपला पूर्ण दिवसासाठी आपले वर्तन ठेवावे. सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित असणारच जीवन या दिवशी प्रत्येक अनुयायाने जगावे.